In the first part of the story, The Cock and the Anthem by O. Henry, we have seen how the hero of the story, Soapy, tried to enter into the cafe to get a stomachful of lunch. But in his attitude, we feel, yes, there is something that he can't enter the restaurant. He must be poor. He must be criminal. But even after the doubt in Soapy's mind, he tried to enter that cafe. Today we have to see whether he succeeds in his efforts or not. Soapy had confidence in himself from the lowest button of his vest upward. He was shaven and his coat was decent and his neat black, ready tied, four in hand had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. Here we have to see the word prominently, that is confidence. Soapy had confidence in himself. From the lowest button of his vest upward. The sentence is important to understand what Soapy had in his mind. He had confidence, but his confidence is limited. It does mean from the his waist upward. It is said from his waist upward. त्यांनी जो वेस्ट अंगामध्ये सदरा घातलेला होता, कोटच्या खाली घालतात तो, त्याच्या वरच्या खालच्या बटन पासून वरपर्यंत एवढाच त्याला कॉन्फिडन्स होता. या वाक्याचा अर्थ नेमका काय हे तसं आमच्या लक्षात येत नाही, पण पुढे जसं आपण जाऊ तसं आपल्याला कळेल की म्हणजे खालून वेस्ट पासून खाली पायापर्यंत त्याला कॉन्फिडन्स नव्हता. याचा अर्थ नक्की काय हे आपल्याला कळणारच आहे पुढे. ही वॉज शेवन अँड हिज कोट वॉज डिसेंट. दाढी केलेली होती त्यांनी क्लीन. त्यांनी जो कोट घातला होता तो डिसेंट होता, सभ्य माणसासारखा होता. आणि त्यांनी जो टाय घातलेला होता तो पण एखाद्या जेंटलमन सारखा होता. तो टाय त्याला प्रेझेंट दिला होता बाय अ लेडी मिशनरी ऑन द थँक्स गिव्हिंग डे. ख्रिश्चनांमध्ये थँक्स गिव्हिंग डेचं एक स्पेशल महत्व असतं. जेव्हा मिशनरीज लोक असतात ते त्यांच्या चर्चमध्ये येणारे लोकांना त्यांच्याकडून काहीतरी भेट देतात. तसं सोपीला त्या लेडी मिशनरीकडून थँक्स गिव्हिंग डेला हा 4 in hand ready tied black and neat tie was given, and that tie he has worn on that day. So see, he is the Soapy. Now we can ask that why? Reason of Soapy's confidence. Once he reached a table in the restaurant unsuspected. फक्त सोपीचं म्हणणं एवढंच होतं की त्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचण्यासाठी फक्त त्याचं एंट्री होणं आवश्यक होती. एकदा एंट्री झाली की त्याच्यावर कोणीही सस्पिशियस डाऊट घेणार नव्हते. तर टेबल जवळ जाणं गरजेचं होतं. म्हणजे आत जाऊन तिथे गिरायकांसाठी, कस्टमरसाठी जे टेबल्स लावलेले असतात तिथपर्यंत का तो एकदा पोहोचला की त्याचं काम फत्ते होणार होतं. स्वतःबद्दलचा इतका कॉन्फिडन्स खिशामध्ये कवडी नसताना या व्यक्तीमध्ये का होता? तर त्याची कारण बघा. रिझन ऑफ सोपीज कॉन्फिडन्स. वन्स ही रिच अ टेबल इन द रेस्टॉरंट
अनसस्पेक्टेड. पण तिथे पोचायचं तर होतं, पण ते कसं अनसस्पेक्टेड, कोणालाही शंका किंवा डाऊट न येता त्याला तिथे पोचायचं होतं आणि तो पोहोचू शकेल असं त्याला वाटत होतं. त्याची कारणं अशी, ही वॉज शेवन म्हणजे जेंटलमन सारखा, त्यांनी क्लीन दाढी केली होती. त्याचा जो कोट होता तो डिसेंट होता, सभ्य माणसासारखा होता. अँड हिज नीट ब्लॅक रेडी टाईड 4 इन हँड. हे कारण आहेत 3 की तो का एकदा पोचल्यावर त्याचं जे मिशन होतं ते यशस्वी का होणार होतं, याची ही 3 कारणं आहेत. याचा अर्थ असा की व्हेस्ट अपवर्ड असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. खालच्या बाजूने कॉन्फिडन्स नाही का? कारण कमरेपासूनच्या वरच्या भागामध्ये तो अगदी जेंटलमन सारखा दिसत होता. कारण क्लीन दाढी केली होती, क्लीन शेव होतं, कोट पण एखाद्या सभ्य माणसासारखा घातला होता. त्याचा टाय त्याच्यावर बांधलेला होता आणि ह्या कारणामुळे जर तो टेबल जवळ एकदा का पोहोचू शकला, तर फक्त त्याच्या शरीराचा वरचाच भाग दिसणार होता, खालचा भाग दिसणार नव्हता. म्हणजे टेबल जवळ पोहोचणं हे सगळ्यात महत्वाचं मिशन होतं आमच्या नायकाचं, आमच्या हिरोचं म्हणजेच सोफीचं. Who had presented him neat black ready hand in hand tie. त्याला कोणी दिला होता? Who had given? So a lady missionary. This is the main answer, a lady missionary. And the whole answer we have to write in the way given by me. The second question, when had been a neat black ready tied 4 in hand presented to him by a lady missionary? Same answer, same question. Only this interrogative pronoun makes the difference in the answer. Here is the who, here is the who, and here is when. Here is when. केव्हा दिला होता? So the main answer is here, on Thanksgiving Day. She is a lady missionary who has given him tie on the Thanksgiving Day. If he could reach a table in the restaurant unsuspected, success would be him, success would be his. म्हणजे एकदा का तो टेबल जो पोहोचू शकला तर त्याला जे यश मिळवायचं होतं, अगदी कोणीही काहीही केलं तरी त्याला यश मिळू शकत होतं, फक्त टेबल जो पोहोचणं, आणि ते कसं अनसस्पेक्टेड, कुठलीही शंका कुशंका न घेता त्याला तिथे पोचायचं होतं. आणि तसं जर झालं असतं तर यश हे त्याचंच होतं. सक्सेस वुड बी हिज. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबाउट द टेबल वुड रेज नो डाऊट in the waiter's mind. The main observer in any kind of hotel, restaurant, cafe is the waiters. These are the waiters who see everywhere, in every direction, to serve their customers. So here as the portion of him, म्हणजे आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलंय बघा, द पोर्शन ऑफ हिम, अपवर्ड. खालचा भाग याचा दिसत नाहीये खुर्चीवर आणि बसल्यामुळे आणि टेबल समोर असल्यामुळे, आणि म्हणूनच हे महत्वाचं होतं. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबाउट द टेबल वुड रेज नो डाऊट इन वेटर्स माइंड. म्हणजे कमरेपासून वरच्या भागावर त्यांनी जो पेहराव केला होता तो अगदी जेंटलमन सारखा असल्यामुळे कुठल्याही वेटरच्या मनात त्याच्याबद्दल शंका आली नसते. See, here is the portion of our Soapy. Okay, means he looks a gentleman and no waiter would take the doubt in him whether he is a criminal or poor who has no money just to afford here in the this very rich cafe. Now he tries to dream of the dishes in the cafe. त्या कॅफेमध्ये मिळणाऱ्या ज्या काही डिशेस होत्या त्याचं स्वप्न तो बघायला लागला होता, अजून पोहोचलेला नव्हता. बट ही वॉज जस्ट इमॅजिनिंग
What would he eat there when he would enter into the cafe? A roasted mallard duck. It's a kind of duck. बरोबर आहे. डक म्हणजे बदक, आणि हे इट्स अ मालाड डक. ही त्याची एक जाती आहे. इट्स अ वन ऑफ द स्पेसीज ऑफ द डक, मालाड डक. अ रोस्टेड मालाड डक. ही वुड ईट रोस्टेड मालाड डक. थॉट सोपी. सोपी विचार करतो आहे. अजून काय काय खायचे विचार करत होता तो. वुड बी अबाउट द थिंग. वुड बी म्हणजे ज्या येणार त्याच्या समोर ज्या डिशेस त्या वुड बी with a bottle of Chablis, with a bottle of Chablis. It's a kind of drink, Chablis. And then Camembert. Camembert is a kind of rich, soft, creamy cheese. Means it's a kind of cheese. Camembert is a kind of cheese. A demi-tasse. Demi-tasse is a cup of coffee. Okay. And a cigar. Means all these 5 things he dream to have if he enters into the cafe. Now he are just going through. He is visualizing what he wants to eat and drink. That is a roasted mallard duck. Okay, this is the duck, mallard duck. A bottle of Chablis. See here, a bottle of Chablis. Camembert is the kind of cheese, and demi-tasse is the cup of coffee and cigar. All these things he wanted to enjoy, and he see what he would have when he enters into the cafe. And thinking related to these dishes he dreamt of. ज्या गोष्टींचं त्यांनी स्वप्न बघितलं हे खाण्याचं, तर त्याबद्दल त्याला काय वाटत होतं, that he tells us here. $1 for cigar would be enough. सिगारेट प्यायची असेल तर $1 पुरेसा होता. And the total would not be so high. म्हणजे ज्या 5 वस्तू त्यांनी बघितलेल्या आहे, विचार दोच. A roasted mallard duck, a bottle of Chablis, Camembert, demi-tasse and cigar. The things he had seen, ह्या सगळ्यांची टोटल अमाऊंट इतकी पण जास्त होणार नाही की त्या कॅफेचे जे मॅनेजमेंट आहे, कॅफे मॅनेजमेंट, ते त्याचा असा प्रचंड बदला घेतील. इतकं काही जास्त अमाऊंट होणार नाही. इट विल नॉट बी सुप्रीम मॅनिफेस्टेशन ऑफ रिव्हेंज. रिव्हेंज म्हणजे बदला, म्हणजे त्याला मारतील, जोडतील, त्याला तिथे रेस्टॉरंटमध्ये काम करायला सांगतील, असं वगैरे काही नाही. ओके, तर इतकं पण जास्त अमाऊंट होणार नाही की ज्याच्यामुळे ते अशा प्रकारचा बदला घेतील आपला. अँड येट द मीट वुड लिव्ह हिम फील्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलंड. आता आपल्याला हळूहळू सोफीच्या मनात नक्की काय चाललेलं आहे, सोफीला त्या रेस्टॉरंटमध्ये का जायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप इट वुड बी क्लॅरिफाईड. तर एक तर खूप बदला घेणार नाही, याला मारझोड करणार नाही, याला रेस्टॉरंटमध्ये काम करायला लावणार नाही. इतकं श्रीमंत हॉटेल आहे तर यांच्यासाठी ही अमाऊंट फार कमी राहील आणि त्याच्यामुळे याला फार फार तर हकलून देतील किंवा पोलिसांना बोलवून याला त्याच्या स्वाधीन करतील. तर असं सगळं स्वप्नरंजन आमच्या सोफीचं चाललं होतं. पण एकदा पोटभर का खाऊन घेतलं तर ते दॅट वुड लिव्ह हिम फील्ड अँड हॅपी. पोट पण भरलं राहील, फील्ड राहील अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलंड. याचा अर्थ असा की तो कुठे निघाला होता, विंटर आयलंडला प्रवासाला निघालेला होता. व्हॉट इज दिस विंटर आयलंड? इट विल बी क्लिअर आफ्टर सम मोमेंट्स. ओके, तर इथे जो निघाला होता, तर इथे जाईपर्यंत त्याला हा सगळा प्रवास सुखकर आणि आनंदी होणार होता, कारण आता पोट त्याचं तुडुंब भरलेलं असतं. म्हणजे अजून हे सगळं त्यांनी खाल्लं नव्हतं, हे त्याचं स्वप्नरंजनच होतं. पण हे व्हॉट इज विंटर आयलंड वी हॅव टू सी इन द फर्दर पार्ट ऑफ द स्टोरी.
$1 for cigar would be enough. Total would not be so high as to call forth any supreme manifestation of revenge. हे वाक्य, this sentence and these words we have seen in the last part. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ आपण असा घेऊ शकतो, फुकटात जेवण घेतलं म्हणून बदला घेण्यासाठी हॉटेल मालक खूप कडक ऍक्शन घेईल इतके पण जास्त पैसे त्याने खाल्लेल्या डिशेसचे होणार नाही. ओके. अँड येट द मीट वुड लिव्ह हिम फिल्ड. तरी बदला पण घेणार नाही, आपण मोकळं पण सुटू आणि आपलं पोटही तुडुंब भरलेलं राहील आणि आपण आनंदी पण राहू, इतकं की आपण आपल्या जो विंटर आयलंड कडे निघालेला प्रवास आहे तो आनंददायी सुखकर होईल. सो आता आपण थोडक्यात या शब्दाचा अर्थ विंटर आयलंड याचा अर्थ आपण आसरा निवारा असा घेऊया. बट as Soapy set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his frayed trousers and decadent shoes. आता थोडं थोडं आपल्याला कळायला लागलंय बघा, की पण जसा सोपीने त्या रेस्टॉरंटच्या दारातून आत पाऊल ठेवलं, त्याच वेळेस जो हेड वेटर होता, मुख्य वेटर होता, त्याचं लक्ष, आय फेल म्हणजे लक्ष, पडलं कशावर? हीज फ्रेड ट्राउझर. हुज? सोपीज फ्रेड ट्राउझर्स. त्याचा जो ट्राउझर्स होता तो फाटलेला होता. अँड डिकेडंट शूज, आणि खराब झालेले शूज याच्याकडे त्याचं लक्ष गेलं. आणि इथे आम्हाला कळत आहे की फ्रॉम द वेस्ट अपवर्ड ही वॉज लुकिंग जेंटलमन. त्यांनी काय म्हटलंय सोपीनी, की जर मला वेस्टच्या खालच्या बटणेपासून वर जर कोणी बघितलं तर मी जेंटलमन आहे, म्हणजे कोणी डाऊट घेणार नाही. आणि याचा अर्थ खालचा जो पार्ट आहे म्हणजे पॅन्ट आणि त्याचे शूज हे मात्र खराब झालेले, फाटलेले होते. तो जर का एकदा टेबल जवळ पोचला असता आणि तो खुर्चीवर बसू शकला असता तर तो खालचा भाग कोणालाच दिसला नसता, फक्त वरचा भाग दिसला असता आणि त्यांनी डिशेसची ऑर्डर करून तो खाईपर्यंत कोणालाही डाऊट आलेला नसता. हे आता आम्हाला कळतं आहे. पण त्याचं नशीब फुटकं होतं. अँड सो दॅट वेटर सॉ Soapy with his frayed trouser, tattered pant and the decadent shoes. याच्यावर त्या वेटरचं लक्ष गेलं. अँड सो स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स, म्हणजे त्या वेटरचे हात कसे होते? स्ट्रॉंग अँड रेडी. रेडी फॉर टेकिंग सोपी आउट. सोपीला रेस्टॉरंट मध्ये हाकलून देण्यासाठी त्याचे हँड्स रेडी होते आणि तो मजबूत बांध्याचा होता, म्हणजे सोपी त्याला त्याच्याशी लढू शकला नसता. अँड सो स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न्ड हिम. हिम मीन्स हू? टू द सोपी. टर्न्ड हिम अबाउट अँड कन्व्हेड हिम इन सायलेन्स अँड हेस्ट टू द साइडवॉक अँड अव्हर्टेड द इग्नोबल फेट ऑफ मिनेस मॅलार्ड. आणि इथे त्यांनी आपल्या स्ट्रॉंग मजबूत हाताने सोपीला बाहेर ढकललं, तिथे कोणीही नव्हतं. सायलेन्स अँड हेस्ट, घाईघाईनं. टू द साइड वॉक म्हणजे बाजू, रस्त्याच्या बाजूला नेऊन ढकललं त्याला तिकडे. ॲव्हर्टेड. आणि यावेळेस सोपीला जे दुःख झालं, त्याला काय वाटतंय स्वतःबद्दल, की स्वतःचं नशीब जे आहे, फेट ऑफ द मिनेस मॅलार्ड, इग्नोबल फेट, खराब नशीब, दुर्दैव. मिनेस मॅलार्ड त्यांनी स्वतःला म्हटलेलं आहे. आणि दुर्दैवी माणूस, गरीब प्राणी, या गरीब प्राणाचं खराब नशीब असं त्याला त्या क्षणी वाटलं, जेव्हा त्या वेटरनी त्याला कॅफेच्या बाहेर ढकलून दिलं. अव्हर्टेड हिम आउटसाइड द कॅफे. See here we can see the visuals of these things as he put his foot inside the cafe. The head waiter saw his tattered pant and his decadent shoes and averted him on the road. रोडवर त्याला ढकलून दिलेलं आहे. See the inside of that cafe, how rich it is. We can imagine
and he is now averted on the road. सोफी is on the road. पहिल्यांदा तो ब्रॉडवेवर निघाला होता आणि ब्रॉडवेवर त्याला हे दिसले होते, हे कॅफे जे होतं ते ब्रॉडवेवर त्याला दिसलं होतं. आता तो पुन्हा मुख्य रस्त्यावर आलेला आहे. सोफी टर्न्ड ऑफ ब्रॉडवे. आता सोफीनी हा जो ब्रॉडवे ऑफ केलाय म्हणजे त्याच्या दूर निघून गेलेला आहे. इट सीम्ड दॅट his route to the coveted island was not to be an easy one. Some other way entering limbo must be devised. Now here we are we are going through the different words. In the last paragraph we have seen winter island. Okay, the word he has used his journey to the winter island. Now he is going through the another word, that is a coveted. Means island is the common. Coveted means desired. इच्छा असलेलं, म्हणजे जिथे ज्या आयलंडवर त्याला पोहोचायचं आहे त्या आयलंडला त्यांनी इच्छा असलेलं आयलंड म्हणजे कव्हेटेड आयलंड असं म्हटलेलं आहे. आणि त्याला असं लक्षात आलं की जेवढं सोपं वाटत होतं या कव्हेटेड आयलंड मध्ये जाणं तितकं सोपं नक्कीच नाही. याचं कारण त्याचा पहिला प्रयत्न फसलाय. हिज फर्स्ट एफर्ट इज फेल कम्प्लिटली. पूर्णपणे फसलेला आहे त्याचा तो पहिला प्रयत्न. वॉज नॉट टू बी अन इझी वन, म्हणजे तो इझी नव्हता. मीन्स इट वॉज हार्ड. जस्ट टू रीच टू द कव्हेटेड आयलंड was not easy, means it was hard. And so he thought some other way of entering limbo must be devised. Devise means find out. Devise means find out, means found out. Okay, शोधणे. त्या लिंबो मध्ये पोहोचण्याचा दुसरा मार्ग त्याला शोधून काढायचा होता. याचा अर्थ आपण बघा 3 शब्द बघितले आहे मागच्या पॅराग्राफ मध्ये. कव्हेटेड आयलंड. नाउ द सेकंड is the winter island and third is the limbo. खरं तर लिंबो याचा अर्थ असा होतो की पृथ्वी आणि आकाश याच्या मध्ये जे ठिकाण असतं त्याला लिंबो म्हणतात. ओके, तर हे 3 शब्द एकाच अर्थाचे आपण इथे बघितलेले आहे. आणि म्हणून तो म्हणतोय की माझा पहिला जर प्रयत्न फसलेला आहे, आय हॅव टू फाइंड आउट अनदर वे. आणि फाइंड आउटला त्यांनी शब्द वापरलेला आहे डिवाइज. मग आता रस्त्यावर आलेला जो आपला सोफी आहे तो काय करतोय बघा. ऍट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्लेड वेअर्स बिहाइंड प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो कॉन्स्पिक्युअस. आता हा कुठल्या रोडवर आलेला बघा. 6th Avenue. विच रोड? फर्स्ट वी हॅव सीन ब्रॉडवे. Okay, 2 roads we have seen there, 5th Avenue and Broadway. These were the 2 roads we have seen in the first part of the story. Now the another road with its name we got 6th Avenue. हा 6th Avenue जो रस्ता होता त्याच्या कॉर्नरवर एक दुकान होतं, अ शॉप. आणि त्या शॉपचं तुम्हाला माहितीये, तुम्ही कधी बाजार मार्केटमध्ये गेलात तर एखाद्या दुकानातल्या काही वस्तू तिथे ग्लास विंडो असते आणि तिथे त्या छान अरेंज करून ठेवल्या असतात. अँड वी कॅन सी विदाउट एंटरिंग द शॉप. आपण आत न जाता त्या वस्तू बघू शकतो. तर तशाच त्या तिथे एक जे दुकान होतं त्याचा पण एक शॉप विंडो होती. इट इज मेड ऑफ द प्लेट ग्लास. आणि त्याच्या मागे ज्या वस्तू अरेंज करून ठेवल्या होत्या, दाखवलेल्या होत्या, इट वॉज अरेंज व्हेरी क्लेव्हरली. कनिंगली मीन्स क्लेव्हरली. अतिशय हुशारीने त्याची रचना केली होती. तिथे लाईट पण पडत होता, इलेक्ट्रिक लाईट त्या ग्लास विंडोवर पडत होता. अँड द ऑब्जेक्ट्स, वेअर्स म्हणजे ऑब्जेक्ट, बिहाइंड द प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो कॉन्स्पिक्युअस. आणि त्याच्यामुळे ती शॉप विंडो इतकी सुंदर आकर्षक दिसत होती. सोफी सॉ दॅट. सोफीने ते बघितलं. अँड सोफी टूक अ कॉबलस्टोन. कॉबलस्टोन इज अ काइंड ऑफ स्टोन. ओके, रस्त्यावर जे दगड पडलेले असतात त्यातला एक दगड त्यांनी घेतला.
त्याचं मुख्य एम काय होतं? जस्ट टू रीच टू द कवेटेड आयलंड, लिम्बो ऑर द विंटर आयलंड, असे 3 शब्द आपण बघितलेले आहे आणि त्याचं एम काय आहे हे आम्हाला कळलेलं आहे की त्याला विंटर आयलंडला पोहोचवायचं आहे. पण ते विंटर आयलंड कुठलं हे आपल्याला अजूनही कळलेलं नाही. ते कळेल आता थोड्या वेळात. तर त्याला जायचं होतं. मग त्यांनी इथे काय केलंय? सोफी टूक अ कॉबलस्टोन अँड डॅश इट. व्हॉट डज इट मीन बाय? इट इज अ कॉबलस्टोन. त्यांनी हातामध्ये जे घेतलेला कॉबलस्टोन होता त्यांनी तो डॅश थ्रू द ग्लास, म्हणजे ती जी विंडो होती, ग्लास विंडो जी होती त्याच्या दिशेनं त्यांनी तो भिरकवला. डॅश थ्रू द ग्लास, म्हणजे त्या काचेवर त्यांनी नेम धरून मारला. अँड सो when the people which were around him or walking on the road, they came running around the corner. काय झालं म्हणून सगळे लोक धावत आले. अँड अ पोलिसमॅन इन द लीड, आणि त्यांच्या सगळ्यांच्या पुढे, त्या सगळ्या लोकांच्या पुढे हा पोलिसमॅन होता इन द लीड. तो पण काय झालं हे बघायला तिकडे धावला. सोफी स्टूड स्टिल. स्टिल म्हणजे विदाउट मोशन, कुठलीही हालचाल न करता. आपल्या डोक्यामध्ये एक विचार येऊन जातो की पोलीस आल्याबरोबर हा पळेल, आपण पोलिसाच्या हातात सापडायला नको म्हणून. बट सोफी स्टूड स्टिल देअर विदाउट रनिंग अवे फ्रॉम द पोलिसमन्स हँड. पोलिसाच्या तावडीतून सुटण्याची कुठलीही धडपड त्यांनी केलेली नाहीये. विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स, त्यांनी आपले हात, दोन्ही हात आपल्या पॉकेट्स, खिशामध्ये टाकले. अँड स्माइल ॲट द साइट ऑफ ब्रास बटन्स, आणि हसला. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुललं की त्याला जे हवं होतं ते आता होणार असं त्याला वाटायला लागलं. साइट ऑफ ब्रास बटन्स, म्हणजे ब्रास बटनचं दृश्य बघून तो हसला. ब्रास बटन, व्हॉट डज इट मीन बाय ब्रास बटन? ब्रास बटन म्हणजे पोलिसांच्या कपड्यांवर ब्रास बटन्स लावलेले असतात, आणि म्हणून त्यांनी पोलिसांना उद्देशून ते म्हटलेलं आहे की ब्रास बटनला पाहून, म्हणजे पोलिसांना पाहून तो हसू लागला मनातल्या मनात. Where the man that done that? Where is the man that done that? Inquired the officer agitatedly. आणि सोफी जवळ जाऊन त्यांनी विचारलं की तो माणूस कुठे आहे? Where is the man that done that? त्यांनी जे केलं आता, त्यांनी ग्लास फोडला, तो कुठे आहे? त्यांनी अतिशय रागाने त्या ऑफिसरनी, म्हणजे पोलीस ऑफिसरनी सोफीला विचारलं. सोफी काय म्हणतोय बघा. डोंट यू फिगर आउट दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट? तुला असं लक्षात येत नाही का? फिगर आउट म्हणजे फाइंड आउट. तो पोलिसांना विचारतो आहे की हे जे काही घडलं, समथिंग, ब्रेकिंग ऑफ द ग्लास विंडो, त्याच्यात माझा हात असेल. आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, हा जो कारनामा केला त्याच्यात माझा हात आहे, असं नाही का वाटत तुला? सेड सोफी. सोफी असं म्हणाला. नॉट विदाउट सार्काझम बट फ्रेंडली, पण असं उपहासाने नाही म्हणाला, तर अतिशय फ्रेंडली तो त्याला म्हणाला. ऍज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून, ज्या पद्धतीने आपण हसत हसत समोरच्या व्यक्तीला शुभेच्छा देतो, अगदी त्याच स्टाईलमध्ये सोफीनं त्याला, पोलिसाला हा प्रश्न विचारलेला आहे. द पोलिसमन्स माइंड रिफ्यूज टू एक्सेप्ट सोफी इव्हन ॲज अ क्ल्यू. म्हणजे पोलिसमनच्या डोक्यातही असं आलं नाही की सोफी काही गुन्हेगार असेल, किंवा सोफीला आपण एखादा क्ल्यू म्हणून, धागा म्हणून, संशयित म्हणून पकडू, असा विचारही त्या पोलिसमनच्या मनात आलेला नाही. कारण का नाही आला असेल? बिकॉज मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ पोलीस. कारण जी माणसं ती विंडो फोडतात, ग्लास विंडो फोडतात, स्मॅश करतात, ते पोलिसांशी बोलण्यासाठी तिथे थांबतच नाही. दे टेक टू देअर हिल्स, ते पळून जातात, असं त्या पोलिसाच्या मनात आलेलं आहे. आणि म्हणून, आणि सोफी तर तिथे हसत हसत उभा होता, पळून जाण्याची कुठलीच धडपड त्यांनी केलेली नाहीये. आणि म्हणून पोलिसमॅन रिफ्यूज टू एक्सेप्ट सोफी इव्हन ॲज अ क्ल्यू बिकॉज ही फेल्ड
strongly that who smash windows do not remain to chat with police, rather they run away hastily. ते तिथून निघून जातात. The policeman saw a man halfway down the block running to catch a car. With drawn club, he joined in the pursuit. Soapy, with disgust in his heart, drifted along, twice unsuccessful. Here, the humor or the irony in the story we came into contact. म्हणजे नक्की या गोष्टीमध्ये काय घडत आहे हे आपल्याला आता थोडं थोडं कळायला लागलेलं आहे. म्हणजे त्या पोलिसमननी सोपीला तर पकडलंच नाही, त्याच्यावर डाऊट सुद्धा घेतला नाही. आणि त्यांनी द पोलिसमन म्हणजे तो ज्याची भेट आपल्या सोपीशी झालेली आहे, ही सॉ अ मॅन हाफ वे डाऊन, त्याला थोड्या दूरवर एक माणूस धावताना दिसला, टू कॅच अ कार. म्हणजे तो तर खरं कार पकडण्यासाठी किंवा टॅक्सी पकडण्यासाठी धावत होता, पण त्या पोलिसाला वाटलं यानीच दगड फेकला आहे आणि आपल्यापासून पळून जाण्यासाठी हा धावत आहे. म्हणून तो आपला क्लब म्हणजे त्याच्या हातातला जो दंडुका असतो, पोलिसाच्या हातामध्ये जी काठी असते, तो घेऊन विथ ड्रॉन क्लब हातामध्ये घेऊन ही जॉईन इन द परस्यूट. परस्यूट म्हणजे ज्याचा पाठलाग करायचा आहे तो. इथे कोण आहे परस्यूट? द मॅन who is running halfway down the block to catch a car. जो माणूस कार पकडण्यासाठी धावत आहे तो या पोलिसमनचा परसूट आहे. आणि म्हणून पोलीस सोपीला काहीही न करता चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याकरता पोलीस तिथून निघून गेला. आणि सोपी विथ डिस्गस्ट. आता मात्र सोपी खूपच निराश झाला. इन हिज हार्ट, खूप दुःखी झाला. ड्रिफ्टेड अलॉंग, ट्वाइस अनसक्सेसफुल. दोनदा मी अपयशी झालो आहे. एकदा त्या कॅफेमध्ये मी गेलो, पोटभर खाल्लं आणि मग त्या लोकांनी मला पोलिसांच्या हाती दिलं, असं त्यांनी सगळं इमॅजिन केलेलं होतं. त्याला पोलिसांच्या हाती पडायचं होतं, पण ते सगळं घडण्यापूर्वीच वेटरनी त्याला रेस्टॉरंटच्या बाहेर हाकलून दिलं आणि इथे दुसऱ्यांदा अनसक्सेसफुल झालाय. त्यांनी त्या ग्लास विंडो फोडली, पण पोलिसांनी त्याला पकडलं नाही. दुसऱ्याच माणसाच्या मागे तो धावून गेला. ओके, ट्वाइस अनसक्सेसफुल. नाउ वी केम टू नो दॅट anybody can tell now what is the winter island, coveted island? Can anyone guess? Yes, Rutika. Yes, right. You are right. It's a prison. It's a jail. He wanted to get into the hands of the police, just to be there in the prison, because Soapy is the homeless man. He has no home to live. And now the winter is coming near. हिवाळा लवकर येतो आहे, जवळ येतो आहे. आणि अशा वेळेस रोडच्या साईडवर असणाऱ्या किंवा गार्डन मध्ये असणाऱ्या बेंचवर तो आपला हिवाळा घालू शकत नाही. अँड सो ही वॉन्टेड टू गो इन टू द प्रिझन. ही वॉन्टेड टू बी caught by the police, and so he is trying for the things. He wanted to do something criminal so as he would be caught by the police. Okay, now what happens next we will see. We can see here the last scene on that cafe, and then after the road where our Soapy tried to break out the window of the shop, and the people who ran ahead to see what happened. Not only the people but also the police who came, as we have seen the dialogue between them, and Soapy tried that he should be caught by the police, but police refused to decide
Soapy to be the criminal. And so he ran after the man who was trying to catch the car or the taxi. In this effort, that was the second effort of Soapy to be caught by, but he failed in his second effort. We will see in the next part whether Soapy tried for more attempts to be caught or he leave his efforts to be caught.